नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चाललो आहे भंडारदऱ्याला फिरायला. मित्रांनो, भंडारदरा म्हणल्यावरती सर्वांच्याच मनात बसलेला परिसर आहे. मित्रांनो, ह्या परिसरामध्ये बघण्यासारखं खूप काही आहे. तर मी आणि माझा भाऊ चाललो होतो मित्रांनो भंडारदऱ्याला. मित्रांनो, समोर दिसतो आहे तो वरच्या साईडला डॅम आहे आणि डॅमच्या खाली जे झाडं वगैरे दिसतं हे तिथलं एक गार्डन आहे. मित्रांनो, हे खाली पाणी दिसतं आहे आणि जो पूल दिसतो आहे ते डॅमचं जे पाणी सोडलेलं आहे ते पाणी आहे आणि तो रस्ता डॅमच्या त्या बाजूच्या साईडला जाण्यासाठी आहे. तर मित्रांनो, इथलं आहे काही परिसर ह्या प्रकारे असा. मित्रांनो, समोर दिसतं एक गार्डन, त्या गार्डनमध्ये काही माणसं दिसत आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आम्ही इथं थांबलो आहे, जरा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे घेऊ आणि इथून पुढे जाऊ खाली. तर मित्रांनो, फायनली आम्ही आत्ता आहे ना जे गार्डन आहे त्या गेटवरती पोचलो आहे. तर मित्रांनो, मध्ये गाडीला अलाउड नाही आहे, तर त्यामुळे गाडी बाहेरच पार्क केली आम्ही आणि मी आणि माझा भाऊ चाललो होतो पुढे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या गार्डनमध्ये ना मित्रांनो अनेक जणांच्या लग्नाचे व्हिडिओ वगैरे फोटोशूट वगैरे खूप जणांनी इथं केलेले आहे. कारण मित्रांनो, हा परिसर आहे ना खूपच छान आहे. कारण इथं म्हणजे पूर्ण शांतता आणि थंडगार वातावरण आहे, झाडं आहे, हिरवळ आहे आणि फोटोशूटसाठी पॉईंट पण खूप चांगले आहे, नाही का. तर मित्रांनो, बघा समोर ज्या मुली दिसतात त्या देखील फोटो काढतायत तिथं. खूप मस्त, म्हणजे खूपच छान नजारा आहे इथं मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही पाठीमागे झाडं कसे, रस्ता वगैरे मध्ये एक. तर चला मित्रांनो, पुढे बघूया आपण काय काय बघण्यासाठी भेटतं, काय काय नाही. मित्रांनो, खूप गर्दी होती इथे, पण आम्हाला यायला उशीर झाला थोडा, त्यामुळे ना इथं गर्दी नाही आहे. नाहीतर इथं खूप मुलं मुली आलेले होते कॉलेजचे, म्हणजे गर्दी खूपच होती. आता मित्रांनो, आम्ही 4-5 जणच होतो इथे. तर चला मित्रांनो, पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा. मित्रांनो, जो वरती आहे ना तो अमरेला वॉटरफॉल आहे आणि हे जे गेट आहे ना मित्रांनो, ह्या गेटच्या पुढे गेल्याच्या नंतर म्हणजे मध्ये गेल्याच्या नंतर आहे ना, बघा मित्रांनो, तिथल्या स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांची मूर्ती किती छान पद्धतीने बसवली तिथं. एक नंबर मित्रांनो. चला मित्रांनो, आज आहे ना इथलं गार्डन वगैरे सगळं फिरून झालं, फोटो वगैरे काढले, मस्त व्हिडिओ वगैरे काढले. आता ते एडिट घरी गेल्याच्या नंतर करू. तर मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे डॅमच्या वरच्या बाजूला. पण मित्रांनो, हे झाडं बघून घे किती मोठे आहे. तर मित्रांनो, हा एक रस्त्याला जो पाणी सोडलं आहे तिथला हा छोटासा पूल आहे मित्रांनो. एक नंबर वातावरण आहे, खूप म्हणजे खूपच छान आहे. पाणी नितळ आहे, एकदम मस्त, नाही का, फ्रेश वातावरण आहे. उन्हाळा आहे तरी मित्रांनो इकडं अजूनही पर्यटक येतात. तर चला मित्रांनो, डॅमच्या वरती भेटूया. मित्रांनो, हा पुढचा जो रस्ता आहे ना तो पूर्ण असा वळणाचा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे ना निलगिरीची खूप उंच उंच झाडं आहे, त्यामुळे ना खूपच छान दिसतोय तो. मित्रांनो, फायनली आम्ही ना वरती डॅमच्या वरच्या बाजूला पोहोचलो मित्रांनो. इथं बघा साईडला बघू शकता मित्रांनो तुम्ही, वातावरण किती शांत आणि किती सुंदर आहे. हे बघा मित्रांनो, हे जे समोर डोंगर वगैरे दिसत आहे ना, हे डॅमच्या वरच्या बाजूला म्हणजे डोंगर आहे आणि डॅमच्या दोन्ही बाजूला डोंगरच आहे मित्रांनो. तेवढ्यात मित्रांनो आली ही एक लाल परी. मित्रांनो, लाल परी बांधल्यावरती ह्या भागामध्ये फेमस आहे. मित्रांनो, हे आहे ना खाली दगडं खडक, तर तिकडं पाणी सोडलं जातं आणि डॅमच्या समोर ते सफेद त्याच्यामध्ये लिहिलेलं दिसतं. तर मित्रांनो, हे ते या धरणाचं नवीन जे नाव दिलं आहे, क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय, ते नाव होतं. आणि त्याच्याच हे मागच्या बाजूला म्हणजे डॅमचं पाणी बघू शकता मित्रांनो, किती सुंदर शांत वातावरण आहे. मित्रांनो, इथं आहे ना बोटिंगची पण व्यवस्था खूप छान केलेली आहे आणि बघा सूर्योदय होण्यास म्हणजे थोडा वेळ बाकी आहे. किती मस्त वातावरण दिसतंय. आणि मित्रांनो, बोटिंग करण्यासाठी ना खूप बाहेरून म्हणजे नाही का भरपूर पब्लिक येत असते. तर मित्रांनो बघा, तेवढ्यात आहे ना एक बोट सुटली आहे मध्ये, चालले घेऊन. मित्रांनो बघा किती शांत आणि किती एन्जॉय घेत चालले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणालाही बोटिंग करायची असेल तर असं निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल ना, तर मित्रांनो तुमच्यासाठी हे एक खूपच छान ठिकाण आहे भंडारदरा डॅम. कारण मित्रांनो, इकडनं बघा ना किती छान दिसतंय मित्रांनो, तिकडनं
आणि डॅमच्या आहे ना चौ बाजूने सह्याद्रीचे पर्वतरांगा आहे, म्हणजे किल्ले आहे, कळसुबाई आहे, समोर रतनगड आहे, असे अनेक प्रकारचे किल्ले आहे. तिथे ह्या डॅमच्या चौकडून किल्ले म्हणजे खूपच पाहण्यासारखं ठिकाण आहे मित्रांनो. मित्रांनो वातावरण खूप मस्त होतं, शांत, आणि ह्या टायमाला तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेस किती शांत आणि किती थंड हवा मस्त मित्रांनो. पण विषय असा झाला की आमचे मोबाईल आहे ना चार्जिंग नव्हते राहिले, कारण खाली पण आम्ही फोटो वगैरे भरपूर काढले होते, त्यात व्हिडिओ वगैरे काढले होते मध्ये, त्यामुळे ना फोन चार्जिंग नव्हते. तर मित्रांनो आम्ही ना थोडेफार व्हिडिओ फोटो वगैरे काढले आणि म्हणलं चला आता घरून निघूया. तर मित्रांनो इथले ना स्थानिक पोरं होते, ते इथल्या डॅमच्या जवळच राहत होते मित्रांनो. त्यांच्याकडे ना आयफोन होता, तर त्यांच्याकडून घेतला. म्हणलं चला आपल्याला या सह्याद्रीमध्ये आणि ह्या डॅमच्या कडेला बसून असा मस्त एक व्हिडिओ घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा, हा व्हिडिओ अशा पद्धतीने घेतला आम्ही आणि त्यांच्या फोनमध्ये काढला. मित्रांनो असे फिरायला गेल्याच्या नंतर आहे ना प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी असे चांगले भेटतातच. तर मित्रांनो आम्हाला आहे ना, तर आम्हाला हे 2 मुलं भेटले होते, तर आम्ही त्यांच्या फोनमध्ये व्हिडिओ काढले आणि फोटो वगैरे काढून घेतले. मित्रांनो चला मित्रांनो पुढं त्यांना भेटूया आणि निघूया. मित्रांनो पण आपल्याला त्यांच्याकडनं फोटो घ्यायचे, त्यांच्याकडं फोटो घेतले. हे बघा मित्रांनो, हे 2 मित्र, त्यांच्याकडून फोटो घेतले आणि आम्ही घरी निघालो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग.